नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो आणि अशाच मजेत राहू. तर आता खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की आता निहू लहान आहे, तर मी आहे ना माझा पूर्ण वेळ तिला देत आहे. तर ती आता आहे ना खूप मस्त करायला लागली आणि तिच्याकडे मला खूप लक्ष द्यावं लागत आहे आणि म्हणून मग मी आहे ना जास्त आता शूट करत नाही आहे आणि माझे ब्लॉग पण तुम्हाला पाहायला मिळत नाही आहेत. तरी आता 1.5 महिना झालेला आहे मी ब्लॉग कोणताच अपलोड केलेला नाही आहे. तरी म्हटलं चला आता काही ना काही मी शूट करते आणि तुमच्यासोबत बोलते, कारण की निहूमुळे आहे ना मी काहीच शूट करत नाही आहे. पूर्ण लक्ष मी तिच्याकडे देत आहे. आणि आता पण बघा निहू काय करत आहे. निहू काय करत आहे? तू पावडर. माझ्या मुलीने आंघोळ केलेली नाही आहे, पण तरी आम्हाला पावडर लावायला पाहिजे. बघून घेतली तर तिला 2 मिनटे सोडलं ना बाहेर, तर ती काय करते मग त्या कॅरीमधली माती खायला बाहेर येते आणि पूर्ण झाडाच्या ज्या फांद्या वगैरे ना हे तोडून ठेवते. म्हणून मग आहे ना हिच्या चक्करमध्ये माझं काहीच होत नाही आहे. म्हणजे घरचे कामं पण करणं आहे आणि निहूला पण पाहणं आहे. तशी तर आई आहे, पण ती आहे ना आईच्या म्हटल्यानं अजिबात ऐकत नाही. त्याच्यामुळे मी आहे ना तर एवढ्यात हिच्यामुळे काहीच शूट करत नाही आहे. हे बघा पावडर डोक्याला लावत आहे. पावडरचा डब्बा तिने घरातून आणला, बाहेर आली होती. तर म्हटलं कसं आहे बाहेर आता आमच्या एरियामध्ये असे पकडणारे येत आहेत लहान मुलांना, तर त्याच्यामुळे निहूला आम्ही बाहेर काढत नाही. पण तरी ती बाहेर इथं अंगणामध्ये येते खेळायला, तर तिच्याकडे लक्ष द्यावं लागत आहे. कारण की आता कसं आहे सांगता येत नाही, कारण की ते म्हणजे जे लहान मुलं उचलणारे कसे करतात माहिती आहे का? की बा भांडे आहेत का तुमच्याकडे, केस वगैरे आहे का, काही आहे का, पोळी द्या आम्हाला, असे म्हणून ती पूर्ण घरामध्ये लक्ष ठेवत आहेत आणि मग लहान मुलांना ते बरोबर उचलून नेत आहे. त्याच्यामुळे मी जर बाहेर जर खेळत असली ना तर आम्ही तिच्या जवळच थांबतो बाहेर. म्हणजे एकतर आई असते बाहेर बसलेली, एकतर मग मी असते. तर म्हणून मग आता आई आंघोळीला गेलेले आहेत, तर मग मी आता न्यूसोबत बाहेर बसलेली आहे. तसं तर आता बाहेर आंघोळी काढून झालेलं आहे. तर आज आहे होलिका दहन, तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला होलिका दहनच्या खूप खूप. चला आता घरातले सर्व कामं राहिलेले आहेत. आता निहू कुठपर्यंत खेळते काय माहिती. निहू चाल ना आतमध्ये. चाल ना, चालत नाही का? चेहरा पाहणं तुझा. आणि निहूचे केस निहूच्या आप्पांनी कट करून आणलेले आहेत. असे मोठे झाले होते, वाढले होते, पण कशाचं ते खूप अशी करली आणि खूप त्याची म्हणजे केसामध्ये इतकी गुंता होत होती. म्हणून मग पप्पाने आहे ना तिचं असं कट करून आणलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. निहू कशी दिसत आहे? छान छान. हां, आपण निहूची आंघोळ राहिलेली आहे, तर आता आपण निहूची आंघोळ करून देऊया. है ना निहू? निहू वेगळीच दिसत आहे. तिच्या आधी केस असे मोठे झाले होते, तर आम्ही आहे ना तिच्या केसांची वेणी पण घालत होतो. पण आता कसं पप्पांना तिचे केस आवडत नव्हते, कारण की खूप गुंता झाले होते मागून, खूप म्हणजे असे करली होते आणि समोरून पण खूप अशी वेगळीच दिसत होती. म्हणून मग पप्पांनी त्या दिवशी तिला नेलं आणि अशी कट करून आणलेली आहे. काय बघत आहे तू? काय झालं? तर आता निहू बाहेर खेळते, तिथपर्यंत मला इथं बसावं लागणार आहे. आईची आंघोळ झाली की मग हिला आईच्या जवळ देणार. काय झालं? काय झालं? तर कालच आम्ही कंचनताईच्या इथून आलो, तर हिने काय केलं माहिती आहे का? अद्विकचा बॉल घेऊन आली है ना. कोणाचा बॉल आणला तू? कोणाचा बॉल आणला सांग? अद्विक दादाचा है ना. तोंड पहा तुझं कसं दिसत आहे चेहरा. निहू कसं दिसत आहे माझ्या पिलाचा चेहरा बिना आंघोळीचा? पप्पा गाडी. हा पप्पा गाडी. हो. तर काल अद्विकचा बॉल घेऊन आली ती, म्हणजे तिथं गेली की त्याचं एक एक सामान घेऊन येत आहे ना. तो पण बिचारा देतो, कारण की म्हणते माझी लहान. हा देऊ नाही. हा का बरं? त्याचंच आहे ना ते. तो पण बिचारा काही म्हणत नाही. तो म्हणते माझी लहान बहीण आहे म्हणते ही. म्हणून मग ही त्याचं एक एक खेळणं घेऊन येत आहे. मागं काहीतरी आणलं होतं उचलून, आता बॉल घेऊन आली त्याचा है ना. जा दादाचा बॉल आण, दाखवू जा. रूममध्ये ठेवलेला, जा. तर चला मग आता बाहेर. तर ऊन आता खूप तपत आहे, बाहेर असं निघण्याची इच्छा पण होत नाही. आता उन्हाळा तर सुरू झालेला आहे आणि थोड्या दिवसातच मग आम्ही आता लवकरच आम्ही आता कुरड्या पापड बनवणार आहोत. त्यानंतर आलूचे चिप्स पण बनवायचे आहेत आणि आलूचे पापड पण बनवू.
आणला का? हां, तर ते पण बनवायला सुरुवात करू. तर चला आता निहून आणलेला आहे अद्विक दादाचा बॉल. कोणाचा बॉल आहे? अद्विक दादाचा बॉल आहे. हो, हे पहा अद्विकचा बॉल उचलून घेऊन आले. हो का, खेळा का? तर अशी ही बाहेर खेळते, त्याच्यामुळे आम्हाला आहे ना तिला अंगणामध्ये एकटं सोडता येत नाही, कारण की पकडणारे आलेले आहेत लहान मुलांना. तर दर्यापूरमध्ये सापडलेले आहेत. तर म्हणून दादानी कॉल केला होता की बाईला एकटं सोडत नको जाजो, कारण की असं सांगता येत नाही कोण कसं आणि कधी येणार. तर म्हणून मग आता हिच्यासोबत आम्ही बाहेरच थांबत आहोत, म्हणजे जिथपर्यंत ही खेळते ना तिथपर्यंत आम्ही बाहेरच थांबत आहोत. आता ही अद्विकचा बॉल खेळत आहे. तर मी मागे काही झाडं लावले होते कॅरीमध्ये, तर त्यांना इतके छान फुलं आले. चला तुम्हाला पण मी दाखवते. तर हे फुलं आलेले आहेत यावेळेस, खूप सुंदर आहे आणि मी फर्स्ट टाईम हे फूल पाहत आहे. तर हे कोणतं फूल आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे मला समोरच्या काकूने दिलं होतं, तर ते लावलं होतं मी इथे. तर तिला आत्ता फुलं येत आहेत, हे सर्व कंद आलेले आहेत त्याला. आणि एका फुलामध्ये म्हणजे एका कढीमध्ये अशा 4 फुलं येतात. तर अजून दोन खुललेले फुलं आहेत आणि 2 आता खुलणार आहेत. तर मी यावेळेस आहे ना माझ्या कॅरीमध्ये पालक पण लावलेला आहे आणि कोथिंबीर पण लावलेली आहे. तर याला खत वगैरे देत आहोत आता आम्ही. तर सर्व जे मोठे मोठे झाडं होते ना हे सर्व तोडून टाकले आम्ही इथले, आणि छोटे छोटे झाडं ठेवलेले आहेत. आता मोगऱ्याच्या वेलाला पण मोगऱ्याची फुलं येत आहेत मस्तपैकी, इथे पण आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे पण पुदिना लावलेला आहे. आणि माझी इथं काय माहिती काय होत आहे, मी 2-3 वेळा खायच्या पाण्याचा वेल लावला होता, याच्यामध्ये पण लावला, इथे पण लावला. हा काही दिवस राहिला आणि अचानकच हा जळायला लागला, म्हणजे हा पूर्ण सोकलेला आहे. तर कशामुळे होत आहे काय माहिती. मी 2-3 ठिकाणी पण लावून बघितला, पण तरी तिथले झाडं पण खायच्या पाण्याचे असेच झाले. याच्यामध्ये पण खूप छान लागला होता, पण हे तर पूर्णच गेलेलं आहे. आता मी म्हटलं कसं कुंडीमध्ये लावल्यापेक्षा अशा माझ्या मातीच्या मडक्यामध्ये लावून पाहते, पण कशाचं त्याच्यामध्ये पण राहिलं नाही. तर इथे मी पुदिना लावलेला आहे मस्त, इथे पण लावला, इथे पण लावला, हा लागलेला आहे आता. आणि इकडच्या कुंड्यांमध्ये पण लावलेला आहे. तर हे पण सर्व लागलेले आहेत. आणि या कुंडीमध्ये पण खूप छान फैललेला आहे. एका डांग लावली होती मी इथे, पण हा खूप आता मोठा होत आहे. आणि इकडे टबमध्ये आम्ही लावलेला आहे आपला काय म्हणते त्याला, कोथिंबीर. तर इथे कोथिंबीर लावली आहे आणि आता ती उगवत आहे. तर चला आता घरचीच कोथिंबीर खायला मिळणार, कारण की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर मार्केटमध्ये सहसा म्हणजे कसं आहे खूप महाग मिळते. आणि मिळाली पण तर थोडीशीच मिळते. पण मला आहे ना कोथिंबीर खूप आवडते कोणत्या पण भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर त्याच्याशिवाय मी आहे ना माझं भागतच नाही, म्हणून मग मी आहे ना घरीच कोथिंबीर लावलेली आहे. इथे आळूच्या पानाचं हे लावलं होतं मी कंद. तर इथे आता आळूची पानं येत आहे. एक मोठं पान आलं होतं, पण हे पहा आमचे निहुनी ते पान तोडून टाकलं. हे पहा याच्यापेक्षा मोठं होतं, हे अर्धच आहे, हे असं मोठं झालं होतं. तर निहुनी आमच्या हे पान तोडून टाकलं. तर त्याच्यासाठी पण हिच्याकडे ना खूप लक्ष द्यावं लागतं. हे पहा बघा, इतक्यात खूप जास्त झाडांची म्हणजे तोडफोड करत आहे हे, म्हणजे झाडांना उपडून फेकत आहे काही पण असं. म्हणून मग तिच्याकडे ना लक्ष दे. हे पहा कशी करते. काय झालं नाही हो, एक तर बॉल घे, एक तर ते वायफर घे, नाही दोन्ही पाहिजे तिला. आता हे असे कामं करते, म्हणून हिच्याकडे ना जास्त लक्ष द्यावं लागत आहे. तो बॉल ठेवून दे बेटा साईडला. तर चला आता इथे मस्त गुलाबाचे फुलं पण आलेले आहेत गुलाबाच्या झाडाला. तर सर्व कॅरीमध्ये मी आहे ना म्हणजे सर्व झाडांना शेणखत दिलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा युरिया पण टाकला होता. तर फक्त फवारा द्यायचा आहे. तर फवारा आता नंतर देऊ आम्ही, म्हणजे शेतामधून जे पण बॉटल येतात ना त्याच्यामधले थोडा तर राहतेच. तर पाहणार आम्ही जाऊ, कारण की आमच्या शेतामध्ये रामफळ पण खूप आलेले आहेत मोठ्या झाडाला. तर ते रामफळाचं झाड पण मी तुम्हाला दाखवणार आणि रामफळ पण दाखवणार. खूप असे मोठे झालेले आहेत. तसे तर त्या दिवशी आणले होते, पण सर्व फिनिश झाले. तर आता एक वेळ आणखीन शेतामध्ये जाऊ आम्ही आणि मग जे रामफळ आहेत ना ते घेऊन येऊ आणि तुम्हाला मग रामफळाचं झाड पण दाखवणार. काय झालं नाही तर सर्व कॅरीमध्ये मग असं शेणखत वगैरे टाकलं होतं, त्याच्यामुळे आमचे झाडं आहेत ना हे खूप छान झालेले आहेत. आता काय झालं, आमच्या न्यूजच्या तर नौटंक्या संपत नाही माहिती आहे. काय झालं नाही झोप येत आहे का? नाही
तर निहूला बाहेर थंड खूप म्हणजे आता कसं सकाळचा वेळ आहे तर इतकं गरम होत नाही आहे, पण आता उन्हाळा सुरू झाला तर सकाळी सकाळी आमच्या इथं म्हणजे अंगणामध्ये थंड वातावरण असं म्हणजे थंड थंड वाटते म्हणून मग निहू खालीच झोपते माहिती आहे काय. तर आता जेव्हा ऊन सूर्य आणखीन वर येणार आणखीन तपायला लागणार तेव्हा मी तिला घरामध्ये घेऊन जाणार. काय हा गाडीमध्ये जाऊ आपण. चला तर आता आज होळीची पूजा तर 6च्या नंतर आहे, त्याच्यामुळे माझी कामं सर्व निवांत चालू आहेत आता. तर होळीची पूजा संध्याकाळी 6-6:30 वाजता आम्ही करणार आहोत. तर आता पप्पा शेतामध्ये गेले, अगोदर आता घरं पुसून घेते, त्यानंतर पूजा करते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते. तर स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहे हे तर तुम्हाला मी सांगणार. तर सगळ्यात तर करातेच मी पुरण तयार करून घेतलं होतं, तर पुरण आता रेडी आहे. त्यानंतर कढी बनवणार, कुरड्या पापड हे बनवणार आणि बटाट्याची भाजी. आणि यांच्यासाठी म्हणजे निहूच्या पप्पांसाठी पुऱ्या बनवावं लागणार, कारण की ते सणाच्या दिवशी त्यांना पुऱ्या खूप आवडतं म्हणून मग आलूची भाजी आणि पुऱ्या हे त्यांच्यासाठी. आमच्यासाठी पुरणाची पोळी तिघांसाठी, कारण की तुम्हाला माहितीच आहे की बा आमच्या तिघांना पुरणाची पोळी खूप आवडते. तर यावेळेस मी गुळाचं पुरण न बनवता साखरेचं पुरण बनवलं. तर आता पुरण पण रेडी आहे. तर चला आता लवकर घर पुसत नेते आणि नंतर पूजा करते. आता हिच्या आजीची मी वाट पाहत आहे. तर हिची आजी आल्यानंतर मग हिच्या आजीला आम्ही बाहेर हिच्याजवळ थांबवणार आणि मग मी आतमध्ये जाणार, कारण की आमचं जे गेट आहे ना हे आता इझिली ओपन होत आहे. अगोदर तरी ते खालच्या जो काय म्हणतो आपण चक्क आहे ना त्याच्यामधले जे छर्रे म्हणतो आपण ते उडाले होते, त्याच्यामुळे ते वाजत होतं. तर आम्हाला कळत होतं कोण आलं कोण नाही आलं, पण आता ते इझिली हिच्या पप्पांनी ते चेंज करून घेतलं, त्याच्यामुळे हे आहे ना गेट इझिली ओपन होतं. तर म्हणून मग आता हिच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागत आहे. पुण्याची गाय आली गळ्यात सुटून, गाय उभी आहे आमच्या दारामध्ये. तर म्हणून मग आता हिच्याजवळ थांबते मी थोडा वेळ. आणि आमच्या न्यूचे बघा कशा नव्हतं हो ए राणी. न्यू कपडे खराब होत नाहीत काय निहारिका, तू ऐकत नाही का? न्यू तोंडावर पडशीन बरं. तो बॉल हे पापा शिकवत होता, बॉल पोटाजवळ घेतला, ऐकत नाही का तू? उठ लवकर, उठ पिल्लो, चल आतमध्ये चल. चल ना आतमध्ये, मग आजीसोबत येशील ना बाहेर पुन्हा. चल. मला तर आता आईची आंघोळ झालेली आहे, फक्त आता निहूची आंघोळ राहिली. निहू आंघोळ करायची आहे ना? निहूला तर झोप येत आहे. आंघोळ करायची आहे ना? पाणी लाव तुझ्यासाठी आंघोळीचं. नाही मग का थंड्या पाण्याने धुते का? चला आता हिच्यासाठी आंघोळीचं पाणी लावून देते, त्यानंतर मी हिची आंघोळ करून देणार. चल. चला आता बाहेरचे सर्व कामं झालेले आहेत. ची आंघोळ पण करून दिली. ती सर्वात काम आपण त्याला भारी आहे, कारण की ती आहे ना लवकर आज काय झालं तिला काय माहिती, आज ती आहे ना आंघोळ करायला येतच नव्हती. नाही तर रोज ती इतक्या आवडीने आंघोळ करते, पण आज तिला इतका वेळ लागला आंघोळीला. चालणं बाई आंघोळीला, चालणं बाई आंघोळीला. तर आज कसं तरी तिची आंघोळ करून दिली आणि आंघोळ म्हणजे घालून दिला तर मी बाहेर निघाली. तर त्याच्या 15-20 मिनिटानंतर ती बाथरूमच्या बाहेर निघाली, कारण की तिचं अंगावर पाणी घेणं चालत होतं. पण तरी जाऊ द्या, कशी तरी तिने आज आंघोळ केली तर ते जरा बरं वाटत आहे. पण रोज इतकी त्रास नाही देत जितकी आज तिने मला त्रास दिलेला आहे आंघोळीच्या वेळेस. तर आता मी आलेले आहे किचनमध्ये. आता अगोदर नाश्ता बनवून घेते आणि मग त्यानंतर शांततेने स्वयंपाक बनवणार. तर तसं पण होळीचा नैवेद्य वगैरे हा संध्याकाळी दाखवावा लागतो होळीला, होळी पेटल्यानंतर. तर म्हणून मग आता दुपारला मी स्वयंपाकाची म्हणजे दुपारपासून स्वयंपाक बनवायला सुरुवात करेल. तर आता फक्त नाश्ता बनवते. तर नाश्त्यामध्ये मी बनवत आहे आज हे पाली मध्ये. काय झालं? काय काय हे पाणीचं असंच चालू असते. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहे 2 मिनटं. अरे बाप्पा देते ना बाबा, हा देते हा. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवत आहे मोठ आणि मुगाची वडे. तर इथे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. फक्त याच्यामध्ये आता हिरवी मिरचीचा पेस्ट, त्यानंतर मीठ, ओवा हे ते सर्व टाकायचं राहिला. तर हे टाकून देते
त्याच्यानंतर मग वडे बनवणार. आणि इथे बघा आमची मिरची काय चालू आहे. हो 1 2 3. त्यानंतर मग चहा बिस्किट इथे आमच्या इथे लावलेलं आहे. तर इथे ते बरोबर डोक्यामध्ये फिट करून घेते. पेस्ट्री, बिस्किट, चहा. आता काय झालं बनणार. काय आईस्क्रीम. अरे बापरे आईस्क्रीम पण दिसली का तुला. बर काय दूधू नाही तिथे आईस्क्रीम आहे. इथे आईस्क्रीम आहे लावलेली. दूधू नाही तिथे. हो निहू आज वेगळीच दिसत आहे. निहू या कटिंगमुळे माहिती आहे का तू. हा आईस्क्रीम आणालो आपण पप्पांना आईस्क्रीम आणालो. चला आता लवकर बनवून घेते कारण की आता 10:30 वाजलेले आहेत. आईला गोळी पण घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपण ओवा टाकू याच्यामध्ये. माझ्या इथला ओव्हन संपलेला आहे. ओवा आणायला जायचं मला. म्हणजे मार्केटमध्ये थोडंसं सामान पण आणायचं आहे. किराणा आणायचा आहे. तर ओवा घेऊन येणार तेव्हा. ओवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी 2 ते 2.5 चम्मच मीठ. हो बेटा थोडंसं जिरं. हे सगळं ठेवून देते. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मग हिरव्या मिरचीचा पेस्ट. हो बेटा थांबली. तर ह्या मोठ्या मिरच्या काढलेल्या आहेत मी खाण्यासाठी. म्हणजे फ्राय करून घेणार आणि वडेसोबत खायला खूप छान लागतात ते मिरची. तर आता 1 चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट. थोडंसं जास्त आणि कोथिंबीर. आता याच्यामध्ये टाकत आहे थोडीशी सोप. कारण की सोपीमुळे वडे खायला खूप छान लागतात. आणि तसं पण मला आहे ना वड्यामध्ये सोप खूप आवडते. आणि जर तुम्ही आतापर्यंत ट्राय नसेल केलं ना वड्यांमध्ये सोप तर नक्की टाकून बघा. खूप छान लागते खायला. तर हे आता सर्व आपण एकत्र करून घेऊया. पण त्याच्या अगोदर हे जे कोथिंबीर आहे हे धुवून घेते आणि ते याच्यामध्ये ऍड करते. आता आमची निघून गेलेली आहे टीव्ही पाहायला. ती सकाळपासून चिडचिड करत आहे. आणि खूप दिवसानंतर मी शूट करत आहे. तर खूप छान वाटत आहे मला. कारण की 1-1.5 महिन्याचा गॅप पडलेला आहे. मी शूट काहीच केलं नव्हतं निहूमुळे. कारण की तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही बघितलं आताच की बा निहू कशी माझ्या मागं फिरते आणि खूप चिडचिड करते. तर असंच तिचं चालू आहे. आणि मी काही पण काम करायला गेली ना तर ती मागेच असते माझ्या. आता याच्यामध्ये आपण थोडंसं म्हणजे अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकू. कारण की हे खूप असं पातळ वाटत आहे मला. तर तांदळाचं पीठ मी प्रत्येक वड्यांमध्ये टाकत असते. म्हणजे बरबटीचे वडे झाले आणि मोठीचे वडे झाले, मुगाचे वडे झाले त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकते. कारण की त्यांनी आहे ना तर त्याच्यामुळे ना वडे खूप असे कुरकुरी बनतात आणि खायला पण खूप छान लागते. म्हणून आता याच्यामध्ये पण मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करते. चम्मच तांदळाचं पीठ. थोडंसं जास्तच घेतो कारण की मग त्याची कुरकुरी बनतात ना तर खूप छान लागतात खायला. वड्याचं बॅटर तयार आहे. तर आता तेल ठेवते कढईमध्ये. गरम तेल झाल्यानंतर मग मस्तपैकी वडे तळते. निहू आवडला का. नाही हो आवडलं तुला. वडा आणि दही. ते तर दही चाटून राहिलं नुसतं. खाल्ला कसं आहे. छान कसं आहे निहू. छान आहे. हा हो पापा हो छान आहे. कॅमेरा समोर उभी राहते. हे घे तुमचं ताट. आणखी होती का ते कडक कसे बस ना. तुम्हाला मिरची आणू का फिक्की आहे ती आणू.
निघू आणते मी अजून तुझ्या. कसं आहे निऊ? आवडला दिले. छान छान आहे ना. मस्त आहे म्हणा. आता आईनंच बनवलं, एक नंबरच असणार आहे. पाण्याची बॉटल गेलो बेटा निघू. तुला काय पाहिजे? तुझ्या याच्यात दही साखर नाही टाकली म्हणून खात नाही का तू? हां आता आईच्या याच्यात जाणार. आजीसोबतच पाहिजे. मीठ मीठ खायला. मिरची खाऊन गेलो. मीठ लयच आवडते तिला. आता मीठच खाणार आहे. मिरची आहे मिरची. हाय हाय दे. निघू. हाय दे. अच्छा नाही कोण मीठ लावून मिरची खाऊन राहिली. हा खा खा खा. फिक्की आहे ती फिक्की आहे तिखट नाही. आपण जसं केलं ना तसंच करतो. निघू जास्त मीठ नाही खाऊ. हा दह्यासोबत मिरची तर मीठ खूप आली ते. हा बरोबर. बस होते बस होते. हा मिरची आहे बाप्पा तिखट आहे. नैवेद्य इथे काढून ठेवलेला आहे होळी मातेचा. तर फक्त त्याच्यामध्ये कुरडे पापड ठेवण्याचं राहिलेलं आहे. त्यानंतर कढी पुरणाच्या पोळ्या मी बनवून घेतल्या. भात बनवलेला आहे आणि आलूची चटणी. आता कढी बनवते त्यानंतर मग कुरड्या पापड. तर इथे तळून ठेवलेले आहेत मी कुरड्या पापड. आता फक्त वडे तळत आहे मी इथे. तर ही आता नैवेद्यावर ठेवण्याचं राहिलेलं आहे. तर अगोदर वडे बनवते. इथे वडेचं सर्व तयार करत आहे. कांदा कट करून घेते त्यानंतर मग वडे बनवते. तर त्याच्या अगोदर मी मस्तपैकी इथे आता माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. पण माझं डोकं इतकं दुखत आहे की तुम्हाला काय सांगू. आता वाजलेले आहेत दुपारचे 2:30. तर आता अगोदर यांच्यासाठी बनवून घेतलं कारण की यांनी ना नाश्ता जास्त नव्हता खाल्ला. तर यांना खूप भूक लागली होती म्हणून मी यांच्यासाठी पुऱ्या बनवल्या होत्या. तर आता संध्याकाळचं पण यांचं होऊन जाते पुऱ्यांमध्ये. आम्ही आता आमच्या तिघांसाठी पुरणाच्या पोळ्या बनवणार. गरम गरम देवाचा नैवेद्य अगोदर बनवून घेतलेला आहे कारण की संध्याकाळी नैवेद्य म्हणजे पूजा करायची आहे. तर कसं सर्व उष्ट झाल्यापेक्षा भाजी भात वगैरे म्हणून मग मी काय केलं की बा पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या. 3 पुरणाच्या पोळ्या बनवल्या आणि देवाचा अगोदर नैवेद्य काढून घेतला. आणि मग त्याच्यानंतर मग यांना पोळी म्हणत आहे मी आलूची चटणी आणि पुऱ्या यांना जेवायला गेलो. तर आता यांचं जेवण झालेलं आहे. मम्मी पप्पांना सध्या भूक नाही आहे. त्यांनी सध्याच रामफळा खाल्लेले आहेत. तर म्हणून मग आता मला रामफळ खाण्याची इच्छा नव्हती म्हणून मग मी माझ्यासाठी चहा बनवला. तर आता चहा घेते त्यानंतर मग वडे बनवते. आणि आमच्या घरामध्ये चिडी फिरत आहे. तिथे आहे चिडी. तर दरवाजा बंद ठेवलेला आहे समोरचा. पूर्ण बाहेर ऊन खूप इतकं तापत आहे की गरम हवा येत आहे म्हणून मग समोरचा दरवाजा हा मी बंद ठेवलेला आहे. तर तिला बाहेर जाता येत नाही आहे. तर आता ती पूर्ण किचनमध्ये फिरत आहे आणि किचनमधून हॉलमधून किचनमध्ये अशी फिरत आहे ती. तर चला मस्त आता चहा घेते त्यानंतर मग वडे बनवते कढी बनवते आणि झालेला आहे मग पूर्ण स्वयंपाक रेडी. सर्व कामं झाल्यानंतर मला मार्केटमध्ये थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून मग आता मी मार्केटमध्ये आलेली आहे. तर लवकर सामान घेते त्यानंतर मग घरी जाते कारण की पूजा पण करायची आहे. चला तर आता आमच्या घराइकडच्या होड्या पेटलेल्या आहेत. हा माझी निहूची तयारी झालेली आहे. निहू इकडे बघ. नेहू तो बॉल घेऊन बाहेर नको जाऊ. बाहेर चालला जाणार तो बॉल. नेहू चला तर मग आता इथे आमची होडी तयार झालेली आहे. अगोदर पेटून द्या दादा होडीला. मग नंतर आम्ही पूजा करूची. आणि इथे माझ्या निहूची तयारी. निहू इकडे पा. हा निहूच्या आजीने तिच्यासाठी ड्रेस पाठवला, बांगड्या पाठवल्या, हार पाठवला है ना निहू. या होडीला मामाच्या इकडून घरून तिच्यासाठी ड्रेस नेकलेस आणि बांगड्या आलेले आहेत. हां
हा दादा बॉल घेते. दादाचाच आहे बेटा तो. घेऊ दे ना मग घेतला तो. हो 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 चला आपण जे जे करू आता. होळीची पूजा करू आपण. हा चला चला मोठे यायला आवाज दे. चला मी सर्व ताट वगैरे घेऊन येते आता. हो हो दादा दादा येते. दादा येते. थांब. चल आपण आता पप्पांना नाव देऊ. इथंच थांब. नेऊ इथून हलू नका. हा अगरबत्ती लावून दे बाबा. बाबा अगरबत्ती लावून दे. आईनं पाठवलं ना. आईनं. हा चला अजून पेटवून त्या किती करून नुसतं पाहिजे. हो ट्रॅक्टर येते. ट्रॅक्टर निहू आमची निहारिका बघित छान दिसत आहे. तिच्या आजीने तिच्यासाठी नवीन ड्रेस पाठवला आहे. हो होळी पेटते. झालेली आहे आता होळीची पूजा करून. आणि आमच्या निघू हटतच नाही होळी. चाल ना बेटा घरात. तिला मजा येत आहे. ते आमची निघू कलर पिचकारली उशानं वाचली. मला ड्रेस जळला आहे. ती चिंकी पडली आहे. पूर्ण असंच पाणी टाकून दिलं मग गळव्यातलं. जर लक्ष नसतं ना तर पूर्ण जळलंही असं माहिती नसतं पडलं. आतमध्ये चला बेटा. चला आता आतमध्ये. चप्पल घाल. चल चला चप्पल घाल. नेऊ चप्पल तर घाल. नाही बॉलच पाहिजे. चला. हा हा गरम गरम आहे ना. गरम. चला नेऊ. चला कपडे चेंज करून घेतले. ॲक्च्युली मी बाहेर गेली होती त्याच्यामुळे मी ना ड्रेस घातला होता. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला होता की बा साडी नेसते पण कशाचं. निहूची तयारी करून दिली त्याच्यामुळे निहू म्हणजे तिची तयारी करून दिल्यानंतर विचार करेन मी साडी नेसते. पण तिने खूप गोंधळ घातला होता त्याच्यामुळे मग मी आहे ना साडी काही नेसलीच नाही आणि नुसतं ड्रेसवर पूजा केली. तर यावेळेस तर असं वाटलं होतं की बा चला आता तिला छानशी तयारी करून दिली. मी पण तयार होते आणि मी पण पूजा म्हणजे दोघी मिळून आम्ही मस्त पूजा करू. पण कशाचं तिची स्वतःची तयारी झाली माझी तयारी तशीच राहिली. तर काही फोटो पण क्लिक केले नाही काहीच नाही. खूप सारा प्लॅन केला होता की बा दोघीची मस्त तयारी झाल्यानंतर फोटो क्लिक करू आम्ही. त्याच्यानंतर रील्स वगैरे बनवू. पण कशाचं न्यूजच्याने काहीच नाही झालं यावेळेस. तर असं होत आहे म्हणून मग मी याला ब्लॉग पण बनवत नाही आहे. पण आता होळीचा दिवस आहे म्हटलं चला तरी म्हणून मी ना ब्लॉग आज शूट केलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर कसा वाटला हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता सकाळचं तर सर्व केलेलं आहे. फक्त पूर्णाच्या पोळ्या टाकायच्या राहिल्या होत्या. नैवेद्य तर मी सकाळीच तयार करून घेतला होता. आता नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर आता आई आणि पप्पांसाठी पूर्णाच्या पोळ्या बनवते. त्यानंतर निवूच्या पप्पांसाठी साध्या पोळ्या बनवते. कारण की मग अशी त्यांच्यासाठी मी पुऱ्या बनवल्या होत्या. तर आता दोन्ही वेळ तेलकट चांगलं नाही आहे खाणं म्हणून मग मी त्यांच्यासाठी आता पोळ्या बनवणार आणि माझ्यासाठी पण पोळ्या बनवणार. तर इथे आम्ही मगाशी बाहेर गेलो होतो तर तिथपर्यंत आईने इथे सर्व भाजून घेतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी. तर ही चटणी आहे
यांनी खाल्ली होती कंचनताईची इथं, दादानी बनवली होती. तर यांना खूप आवडली होती. तर तेव्हापासून मग आमचं चालू होतं चटणी बनवणं. तर चटणी बनवण्यासाठी काय काय लागते हे मी तुम्हाला दाखवते. तर आईनी याच्यामध्ये आपले ज्या शेवग्याच्या शेंगा राहतात ना, त्याचा पाला आहे, शेवग्याच्या शेंगांचा पाला. हा आम्ही चांगला स्वच्छ धुवून घेतला होता आणि 2-3 दिवसासाठी याला वाळू घातलं होतं. त्याच्यानंतर आईनी त्या दिवशी कढीपत्ता पण पूर्ण तोडून घेतला होता, तो पण स्वच्छ धुवून वाळू घातला. आणि हे दोन्ही सोकल्यानंतर मग आईने आता या कढीपत्त्याला आणि शेवग्याच्या जो शेंगाचा पाला असतो ना, याला दोन्हीला मस्तपैकी भाजून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी काय काय आहे हे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर आता हे मिक्सरमधून आपण पूर्ण बारीक काढणार आहोत. म्हणजे अगोदर स्वयंपाक बनवते, त्यानंतर मग हे आता गरम गरम आहे, हे थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून पूर्ण बारीक काढू. तर इथे याच्यामध्ये ॲड करण्यासाठी इथे आईने घेतलेले आहेत. म्हणजे मी सर्व सामान मगाशी काढून दिलं होतं आईला आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये गेली. तर तिथपर्यंत आईने सर्व भाजून घेतलं होतं. तर म्हणून आता इथे आईने घेतलेले आहेत लाल मिरच्या थोड्याशा, त्यानंतर शेंगदाणे आहेत, जिरं आहे, धनिया आहे, त्याच्यानंतर जवस आणि इथे तीळ आहेत, खोबरं आणि त्यानंतर उडदा मुगाची डाळ. तर हा सोल घेतलेला आहे. तर हे सर्व भाजून घेतलेलं आहे आईनी. अजून इथे हरभऱ्याची डाळ आहे. अजून काय काय घेतलेलं आहे, बस एवढंच आहे साहित्य. तर आईनी एवढं सारं घेतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी. तर आता हे थंड झाल्यानंतर मग मी हे पूर्ण मिक्सरमधून बारीक काढून घेणार आणि पुढे आणखीन याच्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार. चला आता मग फ्रेंड्स, आता जेवण झालेले आहे. गॅसवडा पूर्ण क्लीन करून घेतला, भांडे घासून घेतलेले आहेत. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. आणि रोज रात्री मी आहे ना एक पावडर घेत असते गरम पाण्यामध्ये. तर इथे आईने पावडर बनवून घेतलेली आहे, म्हणजे डबाभर बनवली होती. तर पप्पा आणि मी आम्ही दोघंच जण ही पावडर घेतो. आणि ही पावडर आईने सोप, जिरं, ओवा, दालचिनी, त्याच्यानंतर धणे याच्यापासून ही पावडर बनवलेली आहे. तर रोज रात्री मी ही पावडर घेत असते, कारण की या पावडरने ना ॲसिडिटी होत नाही आणि पोट पण पूर्ण साफ राहते, म्हणजे पोटाचे काही त्रास होत नाही. तर म्हणून मग मी ना रोज रात्री सर्वांचं जेवण झाल्यानंतर, माझं जेवण झाल्यानंतर मग मी रात्री घेत असते. आणि खूप जण आहे ना हे पावडर सकाळी घेतात, म्हणजे पप्पाच सकाळी घेत असतात, पण मी सकाळी माझं होत नाही घेणं. मी 2-3 वेळा ट्राय केलं होतं ही पावडर सकाळी घेण्याचं, पण काय झालं सकाळी घेतल्यानंतर आहे ना मला त्रास होत होता. म्हणून मग मी विचार केला की बा आपण सकाळी न घेता रात्री झोपताना ही पावडर घेऊया. म्हणून मग मी रोज रात्री पावडर घेत असते. तर चला आता इथे ग्लासमध्ये मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. आता ही पावडर घेऊन घेते 1 चम्मच. तसं तर याच्यामध्ये म्हणजे कसं पाण्यामध्ये पण आपण याला मिक्स करून घेऊ शकतो, पण कसं आहे पाणी गरम असल्यामुळे तसं पाणी पिलं जात नाही. म्हणून मी काय करते की बा 1 चम्मच अशी पावडर घेते, ते आधी खाते, त्यानंतर मग वरून पाणी पित असते. आणि इथे आमचे न्यूचे रिकामे काम चालू आहे. बघून घेऊ. रात्रीचे 10:30 वाजले, पण हिला झोप येत नाही आहे. पहा न्यू काय करत आहे, सर्व थैली काढून फेकली, सर्व सामान काढून फेकते. तर चला आता मग फ्रेंड, पाणी आहे गरम, ते घ्यायला मला वेळ लागतो. मग आता हे पाणी हळूहळू घेणार आहे मी. तर चला आता मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.